हॅलो फ्रेंड्स, आज आपण 10च्या मॅथ्सला स्टार्ट करत आहोत. पार्ट 1 म्हणजेच आपला अल्जेब्रा. आपला फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पहिल्यांदा आपण पाहूयात की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे नक्की काय. ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा इन 2 व्हेरिएबल्स. ह्यामध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि a हा x चा कोएफिशियंट आणि b हा y चा कोएफिशियंट आणि c म्हणजे आपली कॉन्स्टंट व्हॅल्यू. कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे कोणताही नंबर. ह्यामध्ये दोन कंडिशन आहेत, a b c हे रियल नंबर्स असतात. हे आपले रियल नंबर्स आणि ह्यामध्ये a इज नॉट इक्वल्स टू 0 ऑल्सो b इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे काय की ax प्लस by प्लस c हा आपला जनरल फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये x चा कोएफिशियंट a म्हणजे a ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे कधीही या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू ही कधीही 0 नाही पाहिजे. म्हणजे ती 1 असू शकते, 2 असू शकते, कोणताही रियल नंबर असू शकतो. तसंच y मध्ये पण y चा कोएफिशियंट म्हणजे b ची व्हॅल्यू ही नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे b ची व्हॅल्यू ही कधीही 0 नसायला हवी. म्हणजे ती कोणताही रियल नंबर असू शकते आणि c पण कॉन्स्टंट. देन नेक्स्ट सेकंड पॉइंट आहे याचा की x आणि y या लिनियर इक्वेशन मध्ये x आणि y ची डिग्री ही नेहमी 1 असायला हवी. म्हणजे ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 हे आपलं जनरल फॉर्मचं इक्वेशन आहे. ह्यामध्ये x ची डिग्री काहीच नाही दिली म्हणजे काय, एक्सच्या वरती डोक्यावरती काय नाही म्हणजे 1, y ची डिग्री 1 म्हणजे ही नेहमी 1च असायला हवी तरच ते लिनियर इक्वेशन आहे इन 2 व्हेरिएबल्स. जर सपोज x ची डिग्री 2 आहे, ax स्क्वेअर प्लस by प्लस c, तर ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स होणार नाही कारण की त्याची डिग्री किती आहे, x ची 2 किंवा y ची डिग्री 2 असती तरीही हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही आहे. आपण इथे एक्झाम्पल घेऊ. 5x 12y प्लस 30 इक्वल्स टू 0. 5 म्हणजे आपला a आहे, 12 म्हणजे b. हे इक्वल्स टू 0 आहे का, नाही. 5 हा रियल नंबर आहे, 12 0 आहे का, नाही. म्हणजे y चा कोएफिशियंट b हा 0 आहे का, 12 नाही. प्लस 30 हे आपलं काय झालं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. पण इन केस कधी 0x प्लस 12y प्लस 30 इक्वल्स टू 0 म्हणजे 0 इंटू एक्स काय येणार, 0 प्लस 12y प्लस 30 इक्वल्स टू 0. म्हणजे हा x 0 आला की एक्सला निग्लेक्ट करतोय, राहतंय काय 12y प्लस 30 इक्वल्स टू 0. मग 12y प्लस 30 मध्ये व्हेरिएबल किती आहेत, एकच, दुसरं व्हेरिएबल तर नाहीयेच. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का, नाही. हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आहे, 2 व्हेरिएबल नाही. म्हणजे हे इक्वेशन रॉंग आहे. तसंच 5x प्लस 0y प्लस 30 इक्वल्स टू 0. ह्यामध्ये पण 5x ॲज इट इज, 0 इंटू y काय येणार, 0 प्लस 30 इज इक्वल्स टू 0. मग इक्वेशन काय तुमचं, 5x प्लस 30 इज इक्वल्स टू 0. 5x प्लस 30 म्हणजे हा वायलाच गायब करतो इथून. राहतंय काय तुमचं 5x प्लस 30, वाय नाहीयेच, मग व्हेरिएबल किती राहिलं 1. मग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे का, नाही. म्हणजे एक्झॅक्ट मिनिंग काय ह्याचा की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. x ची डिग्री 1, y ची डिग्री पण 1 म्हणजे दोन्ही पण व्हेरिएबलची डिग्री 1 असायला हवी. त्याचबरोबर a आणि b म्हणजे a आणि b हे नॉट इक्वल्स टू 0 पाहिजेत आणि a, b, c
इक्वल्स टू, हे रियल नंबर्स पाहिजेत, तर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स असेल. आणि यावरून तुम्ही सहजपणे फाइंड करू शकता की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे नक्की कोणतं इक्वेशन आहे. यावर तुमची ॲक्टिव्हिटी पण आहे 10च्या बुकमध्ये तुमच्या. तर आपण ॲक्टिव्हिटी घेऊया. ह्यामध्ये काय आहे की ते इक्वेशन दिले आहेत, जसं तुमच्या बुकमध्ये दिलेत, हीच इक्वेशन आहेत. तिथे इक्वेशन आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही, म्हणजे येस ऑर नो याच्यामध्ये सांगायचं आहे. इथे काय आहे 4m + 3n = 12. आता नेहमी आपण आता जनरल फॉर्म पाहिला, त्यात काय होतं ax + by, ax + by + c = 0. हा आपला काय आहे जनरल फॉर्म. एक्स आणि वाय आपले काय आहेत व्हेरिएबल ह्याच्यामध्ये. मग इथे एम आणि एन हे आपले व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की व्हेरिएबल तुम्ही कोणतेही यूज करू शकता, असं नाही की एक्स आणि वायच असायला हवेत. तुमच्या बुकमध्ये बऱ्याच एक्झाम्पलमध्ये एक्स आणि वायच व्हेरिएबल्स आहेत, पण तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जसे की इथे घेतले एम आणि एन, तुम्ही काही यूज करू शकता, आर एस पी क्यू. मग 4m + 3n = 12. हे आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? आहे. यस. का आहे? एम आणि एन या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री आहे 1 आणि एमचा कोएफिशियंट 4 आहे, म्हणजे 0 आहे का? नाही. एनचा कोएफिशियंट 3 आहे, 0 आहे का? नाही. आणि सी ची रिअलच व्हॅल्यू आहे, म्हणून हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे. यस. नेक्स्ट आहे 3x² - 7y = 13. 3x², एक्सची डिग्री काय आहे 2, वायची डिग्री काय आहे 1. या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री 1 असायला हवी, ते आहे का? नाही. एक्सची डिग्री आहे 2 आणि वायची डिग्री आहे 1. मग हे काय आहे? नो, दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. का नाहीये? ह्याचे कोएफिशियंट तर 0 नाहीये, पण ह्याची डिग्री एक्सची 2 आहे, ती 1च असायला हवी दोन्ही व्हेरिएबलची सुद्धा. ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू डिग्री 2 आहे म्हणून. थर्ड इक्वेशन काय आहे आपलं √2x - √2y = 16. √2x - √2y = 16. यस. काय यस? मी एक्सप्लेन करते काय असते. सपोज √2 अंडर रूटमध्येच हा एक्स सुद्धा असता. इथे √2x वेगळा आहे, म्हणजे कोएफिशियंट आहे एक्सचा, आणि -√2y म्हणजे √2 हा वायचा कोएफिशियंट आहे. पण असं असतं की अंडर रूटमध्ये 2 आणि x असते आणि √2y असतं आणि = 16. मग ह्या एक्सला जर आपण अंडर रूटमधून बाहेर काढलं तर काय येणार आपलं अंडर√2चं रूटच नाही आहे, मग अंडर√2च राहणार. पण एक्सचं काय येईल x⁻1/2 √2y = 16. ह्याची डिग्री काय झाली? हाफच आहे. 1 आहे का? ही नाही. वायची डिग्री 1 आहे, मग हाफ डिग्री 1च असायला हवी नेहमी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये. पण इथे काय आहे हाफ, म्हणून हे नसतं. पण इथे √2 हा वेगळा आहे, म्हणजे कोएफिशियंट आहे एक्सचा, आणि एक्सची डिग्री तर इथे 1च आहे, वायची डिग्री पण 1, आणि हे √2 याचे कोएफिशियंट्स आहेत = 16. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. फोर्थ एक्झाम्पल 0x + 6y - 3 = 0. जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला की एक्सचा कोएफिशियंट आणि वायचा कोएफिशियंट या दोन्ही कोएफिशियंटपैकी कोणताही कोएफिशियंट 0 नसायला हवा. इथे एक्सचा कोएफिशियंट काय आहे 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यूज हा 0 करतोय, म्हणजे हे व्हेरिएबलच गायब होतं. इथे काय राहिलं 6y - 3 = 0. बरं, व्हेरिएबल राहिलं 1. आपण फाइंड काय करतोय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, राहते किती 1. मग हे यस असेल का? नाही. नो.
नेक्स्ट फिफ्थ वन, 0.3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल्स टू 0. 0.3x हा 0 नाही आहे, 0.3x आहे, म्हणजे 0च्या पॉईंटमध्ये काहीतरी आहे म्हणून हा 0.3x आहे तसाच. 0.3नी एक्सला मल्टिप्लाय केलं तरी 0.3xच असतो. पण 0 इंटू वाय ह्याचा आन्सर काय येणार? 0. म्हणजे हा 0 गायब होतोय. 0.3x मायनस 36 इज इक्वल्स टू 0 हे इक्वेशन राहिल्यावरती व्हेरिएबल किती राहत आहे? 2 राहत आहेत का? नाही, एकच व्हेरिएबल राहतं एक्स. पण आपण फाइंड काय करतोय? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणून हे पण काय आहे? नो. कारण की वायच 2 व्हेरिएबल मधील एक व्हेरिएबल नाहीयेच इथे, म्हणजे 0 इंटू वाय म्हणजे 0 झाला. 6 काय आहे? 4/x म्हणजे 4/x प्लस 5/y इज इक्वल्स टू 4. हा आता हे थोडं वेगळं दिसतंय, पण मेन काय आहे हे? 4 इंटू 1/x प्लस 5 इंटू 1/y इज इक्वल्स टू 4. मग 1/x हा x याला पुट करायचं आणि 1/y ला पण आपण पुट करूयात. काय करूयात पुट? इथे x आणि y ऑलरेडी आहेत, मग आपण वेगळे व्हेरिएबल घेऊयात. जसं मी आधी सांगितलं की वेगळे व्हेरिएबल्स पण घेऊ शकता. पुट 1/x इज इक्वल्स टू u अँड 1/y इज इक्वल्स टू v. मग हे इक्वेशन कसं बनेल? 4 1/xच्या जागी काय टाकायचं? u. 4u प्लस 5 इंटू 1/y. 1/yच्या जागी काय टाकायचं? v. 5v इज इक्वल्स टू 4. मग तुमचं इक्वेशन काय झालं? 4u प्लस 5v इज इक्वल्स टू 4. आणि यामध्ये u ची आणि v ची डिग्री किती आहे? 1 1. आणि u चा कोएफिशियंट पण रियल नंबर आहे, 0 नाही आहे. v चा कोएफिशियंट पण रियल नंबर आहे, 0 नाही आहे. मग हे आपल्याला जनरल फॉर्ममध्ये. मग हे काय झालं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणून हे पण काय आहे? येस. नेक्स्ट 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. आता इथे काय? एक्स वाय हे सोबत आहेत, म्हणजे एक्स हे सिंगल व्हेरिएबल नाही आहे आणि वाय म्हणजे एक्स वाय हे सिंगल व्हेरिएबल नाही आहे, म्हणून हे काय आहे? नो. अशा प्रकारे तुम्ही ॲक्टिव्हिटी 1 प्रॅक्टिस करू शकता की कसे तुम्ही ओळखू शकता की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल खरोखर आहेत का की नाही. आपण आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्सचा अर्थ काय नेमका? सायमल्टेनियस म्हणजे एकत्रित, म्हणजे सपोज तुमच्याकडे 2 इक्वेशन आहेत तर ते एकाच वेळेला सॉल्व करायची असं. आपण एक्झाम्पल 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. 3x प्लस y इज इक्वल्स टू 2. म्हणजे हे एक इक्वेशन आहे आणि हे एक. मग हे कसं सॉल्व करायचं? यासाठी 2 मेथड आहेत. आपण पहिली फर्स्ट मेथड बघूयात. मेथड 1. पहिलं 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. हे इक्वेशन नंबर किती आहे? 1. सेकंड 3x प्लस y इज इक्वल्स टू 2. हे इक्वेशन नंबर काय आहे? 2. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना रूल काय आहे की अपोजिट साइन्स पाहिजेत. म्हणजे असं काही नाही की अपोजिट साइन्स हव्यातच म्हणून, पण असायला हव्यात. आता मायनस आणि प्लस वाय आहे म्हणजे तुम्ही हे सेम एक 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8 आहे, इज इक्वल्स टू 8. यामध्ये काय की 5x मायनस 3y ह्या सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये रूल काय आहे की एक्स आणि वायच्या तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायचे असतात आणि त्या पण एकत्रित सॉल्व करून. मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक्स तरी फाइंड करावे लागेल किंवा वाय तरी फाइंड करावं लागेल. त्यामुळे
बघायचं की कोणता पण कोणाला इक्वल करतोय, फायच्या एक्सच्या कोएफिशियंटला इक्वल करणार आहोत की वायच्या. आता ह्यामध्ये मी एक सिम्पल ट्रिक सांगते तुम्हाला. 5x आणि 3x आहे आणि 3y आणि y आहे, पण 5x आणि 3xची साईन काय आहे, सेम आहे, पॉझिटिव्ह साईन, आणि वायची आणि वायची निगेटिव्ह साईन आणि पॉझिटिव्ह साईन. म्हणजे इथे तुम्ही ॲडिशन केली तर हे y आणि y एकमेकाला कॅन्सल होतील. म्हणजे 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे 3y आहे आणि ते y आहे, तर तुम्हाला आधी काय करावे लागेल की इथे पण 3y आला पाहिजे. त्यासाठी ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, 3ने. मग ह्याच्यामध्ये आपण इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय इक्वेशन नंबर 2 बाय 3. म्हणजे इक्वेशन नंबर 2 ला तुम्ही 3ने मल्टिप्लाय करायचं. मग इक्वेशन नंबर 2 ला 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. हे न्यू इक्वेशन आहे ना, मग न्यू नंबर, इक्वेशन नंबर 3. मग 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 6. मग आपण काय बोललेलो की ऑपोजिट साईन असेल तर ॲडिशन करून इझिली सॉल्व्ह होतं. मग मायनस प्लस ह्यांचं ॲडिशन करायचं आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3चं ॲडिशन करायचं न्यू आलेलं, कारण की आपण ह्यांचा वायचा कोएफिशियंट सेम करून घेतला आहे नवीन इक्वेशनमध्ये. मग ॲडिंग इक्वेशन नंबर 1 अँड 3. मग इक्वेशन नंबर 1 काय आपलं, 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. आणि इक्वेशन नंबर 3 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 6. ॲड करायचं आहे. 5x प्लस 9x किती, 14x. आता हे ॲडिशन आहे, म्हणजे मायनस प्लस काय होतं, एकमेकाला कॅन्सल होतील. आणि 8 प्लस 6 किती, 14. पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू आता फाइंड करायचं आहे. मग 14 हा एक्सला इथे मल्टिप्लाय करतोय, तर हा 14 एक्स ह्या साईडलाच ठेवायचं आहे. तर 14 मल्टिप्लाय करतोय, तिकडे गेल्यानंतर अपोजिट साईडच्या ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार, डिवाइड. 14 डिवायडेड बाय 14. 14 1 14, 1. एक्स इज इक्वल्स टू 1. मग ही एक्सची आलेली व्हॅल्यू आपण ह्या 3 इक्वेशनपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये तुम्हाला जे इझी वाटेल त्या इक्वेशनमध्ये टाकून तुम्ही सॉल्व करू शकता वायची व्हॅल्यू काढण्यासाठी. मग ही एक्स इज इक्वल्स टू 1 ही व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करते. मग पुट एक्स इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 3. हे लिहिणं का गरजेचं आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये, ह्याच्यामध्ये तुम्हाला जर स्कोर करायचं असेल अल्जेब्रामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचे मार्क्स कट नाही होणार. आपलं इक्वेशन नंबर 3 काय आहे, 9x प्लस 3y इज इक्वल्स टू 6. आपण एक्सची व्हॅल्यू काय पुट करत आहोत, 1. मग 9 इंटू 1 प्लस 3y इज इक्वल्स टू 6. 9 इंटू 1 इज 9 प्लस 3y इज इक्वल्स टू 6. मग आपल्याला काय, 3y, वायची टर्म इथे ठेवायची. मग 9 इथे प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस. 6 मायनस 9. पण इथे छोट्या संख्येतून मोठ्या संख्या वजा होते, म्हणजे काय येणार, साईन मायनस. 9 मधून 6 गेले 3, मायनस 3y. मग वायची व्हॅल्यू काय येणार, वाय फक्त सिंगल ठेवायचा, 3 इंटू वाय आहे. हा 3 तिकडे गेल्यानंतर काय होणार, ते मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यानंतर डिवाइड. y इज इक्वल्स टू मायनस 3 डिवायडेड बाय 3. 3 1 3. y इज इक्वल्स टू मायनस 1. मग तुमचं सोल्युशन काय येणार, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये काय की एक्सची आणि वायची व्हॅल्यू फक्त फाइंड करायची असते. इथे आपण एक्सची व्हॅल्यू पण आली आणि
वायची व्हॅल्यू पण आली. तुमचं सोल्युशन काय? सोल्युशन इज x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल्स टू -1. पण तुम्हाला हे लिहिणं गरजेचं आहे x, y म्हणजे कॉर्डिनेट्समध्ये x, y. मग एक्सची व्हॅल्यू काय आहे 1, वायची व्हॅल्यू काय आहे -1. हे तुमचं आलं फायनल आन्सर. असं पॉईंट वाईज पॉईंट लिहिलं तर तुम्ही चांगलेच अल्जेब्रामध्ये स्कोर करू शकता. ही झाली मेथड 1. आपण आता मेथड 2 बघूयात. सेमच इक्वेशन आहेत मेथड 2 मध्ये पण मेथड 2 कसं सॉल्व्ह करायचं दाखवतं. मेथड 2 मध्ये 5x - 3y = 8 इक्वेशन 1 आहे आपलं, आणि 3x + y = 2 हे इक्वेशन नंबर आहे 2. तर ह्या आधी आपण काय करत होतो मेथड 1 मध्ये की दोघांना कोणत्या पण म्हणजे अपोजिट साईनवाल्यांचं कोएफिशियंट सेम करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याची ॲडिशन करायची की सबस्ट्रॅक्शन हे ठरवायचं. तर इथे ॲडिशन केली म्हणून 3y आणि तिकडे 3y कॅन्सल झाले. आणि आता मेथड 2 मध्ये काय आहे की y इन टर्म्स ऑफ x, y इन टर्म्स ऑफ x म्हणजे काय की हे जे इक्वेशन आहे ते y मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. इक्वेशन नंबर 2 y इज इक्वल्स टू y मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं म्हणजे काय की y ची टर्म एका साईडला आणि बाकीचं इक्वेशन एका साईडला. y इज इक्वल्स टू म्हणजे हे 3x प्लस आहे, इक्वल टू साईनच्या इकडे गेल्यानंतर काय होणार मायनस. y इज इक्वल्स टू 2 - 3x. मग हे न्यू इक्वेशन झालं आहे कारण की y ची व्हॅल्यू आहे. मग इक्वेशन नंबर काय येणार 3. मग ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. पुट this equation 3 in 1 म्हणजे काय की इक्वेशन 1 मध्ये जिथे y आहे तिथे ही इक्वेशन 3 ची व्हॅल्यू जाणार. मग इक्वेशन 1 काय आहे आपलं 5x - 3y इज इक्वल्स टू 8. 5x - 3y इज इक्वल्स टू 8. यामध्ये y कुठे आहे 3y. मग इथे y ची व्हॅल्यू काय आपली 2 - 3x. 5x - 3 इंटू y आहे ना, y ची व्हॅल्यू 2 - 3x इज इक्वल टू 8. मला सिम्प्लिफाय करायचं. 5x 3 इंटू 2 म्हणजे -3 इंटू 2 किती येतं -6. -3 इंटू -3 किती येतं मायनस मायनस प्लस 9x इज इक्वल टू 8. 5x - 6 + 9x इज इक्वल टू साईनच्या इकडे 8 आहे, ते इकडे आल्यानंतर काय होणार -8 इक्वल्स टू 0. त्यानंतर व्हॅरिएबलवाल्या व्हॅल्यू एकत्रित करायच्या आणि नंबरवाल्या व्हॅल्यू एकत्रित करायच्या सेम व्हॅरिएबलच्या. म्हणजे 5x आणि 9x एकत्र करायचं. 5x + 9x -6 विथ देअर साईन्स म्हणजे त्याच्या साईन्ससोबत -6 - 8 इक्वल्स टू 0. 5x + 9x किती 14x. -6 - 8 किती -14 इक्वल्स टू 0. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू करायची आहे म्हटल्यानंतर 14x -14 तिकडे गेलं +14 इज इक्वल टू साईनच्या राईट साईडला. फक्त एक्सच हवं आहे ना. 14 एक्सला मल्टिप्लाय करतं तिकडे गेल्यानंतर डिवाइड. 14 / 14 14 1 जा 14 1. एक्सची व्हॅल्यू काय आली 1. मग ही एक्सची व्हॅल्यू आलेली 1 ही तुम्ही तिन्ही इक्वेशनपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये जे तुम्हाला सोपं वाटतं त्यामध्ये पुट करून वायची व्हॅल्यू फाइंड करू शकता. म्हणजे मी इथे फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करते. पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आपलं 5x - 3y इक्वल्स टू 8. मग एक्सची व्हॅल्यू 1 आहे. एक्सच्या जागी 1 टाकलं. 5 × 1
minus 3y is equals to 8. y into 1 is 5 minus 3y is equals to 8. 3y y फाइंड करतो ना, मग 5 हा तिकडे गेल्यानंतर 8 minus 5. 3y is equals to 3. सॉरी ते -3 होतं. minus 3y is equals to 8 minus 5. 8 minus 5 is 3 minus 3y. minus 3y आपल्याला फक्त काय पाहिजे, y. मग 3 तिकडे गेल्यानंतर डिवाइड होणार, मल्टिप्लाय आहे ती 3 म्हणजे 3. y इज इक्वल्स टू मायनस y आहे, ही साईन चेंज केली तरी -1. y इज इक्वल्स टू -1. सेम आन्सर भेटले ना मेथड 2नी पण. मग तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडनी तुम्ही सॉल्व करू शकता. असं नाही की दोन्ही मेथडनी सॉल्व करायचे. मेथड 1 पण सोपी आहे, मेथड 2 पण सोपी आहे, पण त्यापैकी तुम्हाला कोणती सोपी वाटते त्याने तुम्ही सॉल्व करू शकता. मग इथे सोल्युशन काय आलं तुमचं, सोल्युशन इज x इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू -1. कोऑर्डिनेट्समध्ये x, y इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1. हे तुमचं फायनल आन्सर. स्टेप बाय स्टेप लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित मार्क म्हणजे स्कोर करता येईल अल्जेब्रा. आपण नेक्स्ट बघू आता सेट 1.1 बघूयात आपण. आताच आपण एक्झाम्पल बघितलं, त्या एक्झाम्पलनुसार प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये कोणते तुमचे सम सिमिलर आहेत. क्वेश्चन नंबर 1, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक्झाम्पल नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 हे सिमिलर सम्स आहेत. त्यानुसार तुम्ही आत्ता जसं सम सॉल्व केलं आहे त्यानंतर तुम्ही हे सम्स ट्राय करा स्वतः. आणि ह्यामध्ये आपण एक्झाम्पलमध्ये मेथड 1 आणि मेथड 2 या 2 मेथड यूज केलेल्या, त्यापैकी मेथड 1च जास्त करून रेफर केली जाते, मेथड 1च रेफर केली जाते. त्यामुळे तुम्ही पण हे एक्झाम्पल ट्राय करताना मेथड 1नीच करा. आता आपण क्वेश्चन नंबर 2 मधील 6th सम घेऊयात. काय आहे, 1/3x प्लस y इज इक्वल्स टू 10/3 2x प्लस 1/4 y इज इक्वल्स टू 11/4. हा सम कसा सॉल्व करायचा, ह्या सममध्ये 1/3x प्लस y इज इक्वल्स टू 10/3 इज इक्वेशन नंबर 1 आहे. आणि 2x प्लस 1/4 y इज इक्वल्स टू 11/4 हे इक्वेशन नंबर 2 आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये आणि 2 मध्ये इक्वेशन नंबर 1 बघूयात आपण. 1/3 आहे, इकडे 10/3 आहे, म्हणजे तुम्ही 3 मल्टिप्लाय बाय 3 केलं इक्वेशन नंबर 1ला तर 3 कॅन्सल होईल. काय राहील, x प्लस 3y, 3 इंटू 10/3, 3 कॅन्सल 10, म्हणजे आपल्या x प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 या जनरल फॉर्ममध्ये येईल. तसंच 2x प्लस 1/4 y इज इक्वल्स टू 11/4. 1/4 आणि 11/4, 4 इज कॉमन, जसं इथे 3 कॉमन होतं. मग कशाने मल्टिप्लाय करायचं, डिवायडेड बाय 4 आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय 4. मग सॉल्व करू आपण. इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊयात आपण आधी. 1/3 मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1/3 म्हणजे 3 इंटू 1/3x प्लस 3 इंटू y प्लस 3 इंटू 10/3. 3 गेट कॅन्सल, देन 3 गेट कॅन्सल, राहिलं काय 1 लिहिला नाही तरी चालतो. x प्लस 3y
प्लस 10. न्यू इक्वेशन आहे, मग इक्वेशनचा नंबर काय 3. देन इक्वेशन नंबर 2ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 4नी, कारण की डिवायडेड बाय 4 आहे दोन्हीकडे पण. मग आपण इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 4 म्हणजे 4नी इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय करायचं. काय येणार 2 इंटू 4 8x, 4 इंटू 1 बाय 4y इज इक्वल्स टू 4 इंटू 11 बाय 4. 4 4 गेट कॅन्सल, 4 4 गेट कॅन्सल म्हणजे 4 1 जा 4, 4 1 जा 4. 8x प्लस 1 राहिला आहे, 1 लिहिला नाही तरी चालतो, व्हेरिएबल y इज इक्वल्स टू 11. इक्वेशन नंबर 4 हे आपलं जनरल फॉर्म झालं. त्यानंतर इक्वेशन नंबर 3ला कसं करू, x प्लस 3y मायनस 10 इक्वल्स टू 0. 8x इक्वेशन नंबर 4 कसं होईल, 8x प्लस y मायनस 11 इक्वल्स टू 0. त्यानंतर कोणाचा कोएफिशियंट एकत्र किंवा x प्लस 3y इज इक्वल्स टू 10 ॲज इट इज ठेवू शकता. 8x प्लस y इज इक्वल्स टू 11. आपल्या सगळ्या ठिकाणी हीच मेथड आहे, त्यामुळे आपण ह्याच मेथडने आपण सॉल्व करूयात. x प्लस 3y इज इक्वल्स टू 10 इक्वेशन नंबर 3rd अँड 8x प्लस y इज इक्वल्स टू 11 इक्वेशन नंबर 4. ह्याच्यामध्ये कोणाला कॉमन करायचं आहे, म्हणजे कोणाचा कोएफिशियंट x सारखा करायचा आहे, xचा की yचा. सोपं कोणाचं होईल, ह्या 8 मोठा आहे, 3 लहान आहे, मग 3चा म्हणजे इक्वेशन नंबर 4ला आपण कन्वर्ट करू. मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन नंबर 4. मग इक्वेशन नंबर 3 कसं बनेल, 4 कसा बनेल, 24x प्लस 3y 11 इंटू 3 इज 33. न्यू इक्वेशन काय बनेल 5. मग इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5चं काय होईल सबस्ट्रॅक्शन, कारण की x प्लस 3y इज इक्वल्स टू 10 अँड 24x प्लस 3y 33. ह्यांचं काय होईल 3y सेमच आहे, ॲडिशन केली तर काय होईल ॲड होतील, कॅन्सल नाही होणार, म्हणून काय करायचं सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्ट 3 अँड 5. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33 अँड x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. आता सबस्ट्रॅक्ट करणार आहोत, म्हणजे पॉझिटिव्ह साईनची साईन चेंज होणार, पॉझिटिव्हची काय होणार निगेटिव्ह, पॉझिटिव्हची काय होणार निगेटिव्ह, पॉझिटिव्हची काय होणार निगेटिव्ह. मग 24मधून x गेला, काय राहतं 23x प्लस मायनस कॅन्सल 3y. देन 33 मायनस 10 किती राहतात 23. मग एक्सची व्हॅल्यू काय येणार 23 डिवाइड बाय 23. x इज इक्वल्स टू 1. तो x इक्वल्स टू 1 आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करूयात. इक्वेशन नंबर 3 काय आपलं x प्लस 3y इज इक्वल्स टू 10 आणि पुट काय करूया जाऊ, पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 3. मग एक्सची व्हॅल्यू काय 1 प्लस 3y इज इक्वल्स टू 10. 3y 10 minus 1, 10 minus 1 is 9, 3y. y is equals to 9 divided by 3.
3 3 जा 9, y इज इक्वल्स टू 3. तुमचं एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड झाली. मग तुमचं सोल्युशन काय? x इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू 3. x, y म्हणजे कोऑर्डिनेट्स 1, 3. हे तुमचं फायनल आन्सर. देन क्वेश्चन नंबर 7. हा पण डिफरंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे? 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. हा थोडा डिफरंट क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499 इक्वेशन नंबर 1 आणि 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. इक्वेशन नंबर 1 आणि 2 बघितल्याने थोडे थिंग्स कॉमन आहेत. म्हणजे 90xचा कोइफिशियंट आणि सेकंड इक्वेशनमधल्या वायचा कोइफिशियंट हा सेम आहे 99. आणि फर्स्ट इक्वेशनच्या वाय आणि सेकंड इक्वेशनच्या एक्सचा कोइफिशियंट सेम आहे 101 101. मग अशा टाईपची जर एक्झाम्पल आली म्हणजे क्रॉसमध्ये सेम व्हॅल्यू तर मेथड ही आहे की तुम्ही फक्त ॲडिशन किंवा फक्त सबस्ट्रॅक्शन नाही करू शकत. तुम्हाला कंपल्सरी ॲडिशन प्लस सबस्ट्रॅक्शन त्या इक्वेशनचं करायचंच आहे. मग पहिल्यांदा ॲडिशन ह्या दोन्ही इक्वेशनची केली की तुम्हाला एक इक्वेशन भेटेल आणि सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर एक इक्वेशन भेटेल. मग त्या दोन्हीवरून पुढची जी आपली नॉर्मल मेथड आहे ती त्यानेच त्याला सॉल्व करायचं आहे. फर्स्ट आपण काय करूयात? ॲड 1 and 2. 99x plus 101y is equals to 499. 101x plus 99y is equals to 501. ह्याला ॲड केलं 99 प्लस 101 200x प्लस 101 प्लस 99y 200y. 499 प्लस 501 1000. हे न्यू इक्वेशन आहे. पण ह्यातला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो थोडं छोट्या नंबर्समध्ये. म्हणजे 200ने डिवाइड करायचं या इक्वेशनला. 200ने डिवाइड केले तर डिवाइड दिस इक्वेशन बाय 200. मग काय येईल? 200 डिवायडेड बाय 200 प्लस 200 डिवायडेड बाय 200 बाय 1000 डिवायडेड बाय 200. मग इक्वेशन काय येईल? एक्स वाय इज इक्वल्स टू 5. इक्वेशन नंबर 3. आपल्याला ॲडिशन करून इक्वेशन नंबर 1 आणि 2ची ॲडिशन करून आपल्याला इक्वेशन काय भेटलं? इक्वेशन नंबर 3 x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. देन आता आपण काय करणार? सबस्ट्रॅक्शन 1 and 2 म्हणजे सबस्ट्रॅक्ट करायचं कोणाचं? 1 आणि 2चं. मग इक्वेशन 1 आपलं आहे 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499 मायनस 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. या सर्वांचे साईन इथे पॉझिटिव्ह साईन आहे निगेटिव्ह होईल. पॉझिटिव्ह साईन आहे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह साईन निगेटिव्ह. 99 मधून 101 हा 99 पेक्षा मोठा आहे. मग 99 मधून 101 गेले तर किती राहतात? मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? -2.
एक्स. त्यानंतर 99 101. 101 मधून 99 गेले 2y. मोठे संख्येचे चिन्ह प्लस. त्यानंतर 499 मायनस 501. 499 पेक्षा 501 मोठा आहे पण मायनस, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, राहिले किती -2. हे इक्वेशन नंबर तुमचं 4. पण ह्याला आपण अजून छोटं करूया, डिवायडेड बाय 2. डिवाइड दिस इक्वेशन बाय 2. मग तुमचं फायनल सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येईल -x प्लस y इज इक्वल्स टू -1. दिस इक्वेशन नंबर 4. मग इक्वेशन नंबर 3 आपलं काय आहे, x प्लस y इज इक्वल्स टू 5. इक्वेशन नंबर 3. -x प्लस y इज इक्वल्स टू मायनस, इक्वेशन नंबर 4. हा आपला नॉर्मल इक्वेशन झाले. सिम्प्लिफाय करू. मग ह्याच्यात आपण काय करू शकतो, कोण कॅन्सल होत आहे, प्लस आहे आणि मायनस आहे, प्लस वाय प्लस वाय. मग यांची ॲडिशन केली तर एक्स एक्स कॅन्सल होतील आणि वायची व्हॅल्यू भेटेल. मग वायची व्हॅल्यू पुट करून एक्सची व्हॅल्यू भेटेल. मग ॲड 3 and 4. x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू -1. ॲडिशन प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, वाय प्लस वाय 2y. 5 minus 1 4. y is equals to 4/2. y is equals to 2. Then put y is equals to 2 in equation number 3 or 4. जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. मी 3 घेते. x प्लस y इज इक्वल्स टू 5. y ची व्हॅल्यू काय आहे 2. x प्लस 2 इज इक्वल्स टू 5. x इज इक्वल्स टू 5 मायनस 2 प्लस होते इकडे आलं तर मायनस झालं. x इज इक्वल्स टू 3. y ची आणि x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला म्हणजे तुमचं सोल्युशन आलं. सोल्युशन इज x इज इक्वल्स टू 3 and y is equals to 2. फायनल आन्सर काय कोऑर्डिनेटमध्ये x, y is equals to 3, 2. This is your final answer. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 1.1 मधील हे 7 एक्झाम्पल आहे आणि सेम एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 8 आहे सेट 1 मधला. प्रॅक्टिस सेट 1 मध्ये तो तुम्ही स्वतः सॉल्व करा जसा इथे मी सॉल्व केला आहे. होप सो तुम्हाला मी शिकवलेलं समजलं असेल. मी तुम्हाला जसं की सांगितलं की ह्या सिमिलर ज्या गोष्टी आहेत म्हणजे जे एक्झाम्पल आहेत जे तुम्ही स्वतः ट्राय करा. जर तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट असतील किंवा मी शिकवल्यामध्ये डाऊट असेल काही कुठे तर तुम्ही मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.